शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राजा काका घरी आलेत आणि त्यांनी सगळ्यांची माफी मागितलेली आहे। राजा काकांनी माफी मागितल्यावरती आता राजा काका सांगायला लागतात, मला खरं तर तुम्हाला सगळ्यांना उभं राहायची सुद्धा मला तुमच्यासमोर लाज वाटत आहे, त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून माझ्या गावाला जाणार आहे आणि तुम्ही प्लीज मला अडवू नका। यावरती आजी सांगायला लागते, राजा भाऊ तुम्ही आम्हाला लाजवताय, आता आमच्या घराला आधार असा कोणाचाच राहिलेला नाहीये। यावरती राजा काका म्हणतात, आई मी खरंच आधार नाही देऊ शकत, मीच पूर्ण तुटलेलो आहे, मी तुम्हाला काय आधार देणार, मी खरंच तुम्हाला आधार देण्याच्या लायकीचाच राहिलेलो नाहीये। असं म्हटल्यावरती मग मात्र आजी म्हणते, नाही राजा भाऊ तुम्ही चुकताय, तुम्ही या घराचे आधारस्तंभ आहात, आकाशला तुमची गरज आहे। त्यावरती अभिजित म्हणतो, बाबा आणि हे तुमचं हक्काचं सासर आहे, तुम्ही का इकडून जाल। राजा काका म्हणतात, खबरदार मी इकडून जाईन की नाही जाईन ही गोष्ट नंतरची आहे, पण तू इकडून धूमधडाक्यात जाशील ही मात्र गोष्ट खरी। अथर्व आणि मी आम्ही या घरात राहू, पण ते सुद्धा या घराचे एक आश्रित म्हणून आणि जे काही रागिणीने चुका केलेत त्या सुधारण्यासाठी। अथर्व म्हणतो, खरंच बाबा आपण आपल्या गावाला जाऊया किंवा आपण एखादं घर भाड्याने घेऊया, इथे राहणं म्हणजे आता आईच्या या सगळ्या कारस्थानांची आठवण करत राहण्यासारखं आहे, म्हणजे माझ्या मामा मामीला कसं मारलं हे समजण्यासारखं आहे। त्यावरती राजा काका म्हणतात, आई खरंच मी सांगतोय आम्हाला इथून जाऊ द्यावं, तुम्ही नका अडवू आम्हाला। असं म्हटल्यावरती आता आजी म्हणायला लागते, राजा भाऊ एकीकडे तुम्ही मला आई म्हणता आणि दुसरीकडे तुम्ही मला असं हे करताय का परक। यावरती आकाश म्हणतो, खरंच राजा काका माझ्या डोक्यावरचं छप्पर उडाल्यासारखं झाले, आता तर मला खूप मोठ्या आधाराची गरज आहे आणि तो आधार फक्त तूच मला देऊ शकतोस आणि त्यासाठी मी तुला विनंती करतोय की तू इथून कुठे जाऊ नकोस प्लीज। यावरती राजा काका म्हणतात, तू मला खूप धर्मसंकटात अडकवलंस बाळा, म्हणजे रागिणीने जे नुकसान केले ते नुकसान व्यवस्थित मार्गी जोपर्यंत येत नाहीये ना तोपर्यंत मी नक्की इकडे राहीन। मी तुला वचन देतो की जोपर्यंत रागिणीचं नुकसान मी भरून काढत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही हलणार नाही। असं म्हणत राजा काका वचन देतात, पण त्याच वेळेला आकाश सांगतो, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे। त्यावरती आता इकडे राजा काका म्हणतात, कशाबद्दल बोलतोयस तू। तर आता इकडे सांगायला लागतो आकाश की खरं सांगायचं तर रागिणी आत्याने आपलं न भरून येणारं नुकसान केले, बिझनेसमध्ये सुद्धा खूप अशा काही घडामोडी केल्यात की ज्या कधीही भरून येणाऱ्या नाही आहेत, त्या भरून येण्यासाठी तर मला तुझी गरज आहेच, पण त्याचसोबत मला आता दुसऱ्या एका कामासाठी तुझी गरज आहे। अलिबागमधल्या खूप मोठ्या न्यूज चॅनलने आपल्या विरुद्ध खूप मोठी आता बदनामीचं हे केलंय की जर का रागिणी घरात राहत होती, रागिणी पटवर्धन, तर त्यांच्या घरच्यांना ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपली बदनामी होती आहे। यावरती आता इकडे माफी मागत राजा काका म्हणतात, खरंच रागिणीने जे काही करून ठेवलंय ना त्यासाठी मी किती वेळा माफी मागू असं मला झाले। भूमी सांगते, नाही राजा काका तुम्ही हात जोडू नका, तुम्ही या सगळ्यामध्ये आम्हाला सोल्युशन द्या। राजा काका म्हणतात, मी काय बोलू, मी काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नाहीये। त्यावरती आकाश म्हणतो, माझ्याकडे एक गोष्ट आहे, मी या सगळ्यामध्ये एक सोल्युशन काढले। राजा काका म्हणतात, सोल्युशन कसलं सोल्युशन, तुझ्याकडे काही सोल्युशन असेल आणि त्यात जर तुला माझी मदत हवी असेल तर ती मदत करायला मी कधीही तयार आहे। असं म्हटल्यावरती आकाश सांगायला लागतो, राजा काका म्हणजे आपण एक काम करूया, रागिणी आत्यावरची ही केसच मागे घेऊया आणि रागिणी आत्यावरची केस मागे घेऊन आपण तिला या सगळ्यात क्लीन चिट देऊ। राजा काका म्हणतात, नाही तिला क्लीन चिट द्यायची नाहीये, आपण तिला फार तर जामीन मान्य करून देऊया पण क्लीन चिट नाही। आकाश म्हणतो, ठीक आहे, पण या सगळ्यात तिला जामीन केला ना तर हे प्रकरण निवळेल आणि आपणच तिचा जामीन करून आणलेला आहे, म्हणजे आपल्याला या सगळ्याबद्दल काहीही हे नाहीये किंवा आपल्यात कोणती मतभेद नाहीयेत, ही गोष्ट कदाचित क्लिअर होईल। तुला कळतंय का राजा काका, यामुळे जे विरोधी आहेत ना त्यांची तोंड बंद होईल। आत्तापर्यंत आपल्या 3 डील कॅन्सल झाल्यात, आपल्याला जो माघी गणेश उत्सवाचा मान मिळतो ना तो मान आपल्याकडून काढून घेण्यात आलेला आहे आणि हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे एका या अलिबागमधल्या चॅनलने जे काही आपल्या विरुद्ध अफवा पसरवले ना त्याने।
त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आपल्यामध्ये वाद आहे हे जर चव्हाट्यावरती आणलं तर कदाचित या सगळ्यामध्ये आपण पूर्ण नेस्तनाबूत होऊ. राजा काका म्हणतात ठीक आहे, तू ठरव काय करायचं ते. भूमी सांगते पण मला असं वाटते की त्या पुन्हा या घरात आल्या तर. आकाश म्हणतो काही झालं तरी आपण त्याला या घरात घ्यायचंच नाही. राजा काका म्हणतात एक विनंती करतो मी तुम्हाला की तुम्ही रागिणीला बाहेर काढताय पण त्यानंतर ती या सगळ्यामध्ये काही गोष्टी करणार नाही याची गॅरंटी कोण घेणार. आकाश म्हणतो नाही नाही, आता मी तिच्या या सगळ्यामध्ये कोणतंही तिची साथच देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता रागिणीची बेल केली जाते. रागिणीची बेल केल्यावरती आता रागिणीला या सगळ्यामध्ये सोडवलं जातं. रागिणी ज्या वेळेला घरी येते त्यावेळेला आकाश आता तिच्या समोर येतो. राजा काका रागिणीचं तोंड सुद्धा बघायला लागू नये या कारणासाठी तिकडून निघून जातात आणि आकाश तिच्या समोर येतो. आकाश तिला सांगायला लागतो हे बघ, तुला मी जरी सोडवलं असलं ना तरी या घरात तुला थारा नाही आहे. काहीही झालं तरी या घरात तू राहू शकत नाहीयेस, निघ. आम्ही फक्त आमच्या घराची बदनामी नको या कारणासाठी हा निर्णय घेतलेला आहे, पण तो निर्णय फक्त आमच्यापुरता आहे. त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत आम्ही एक्सेप्ट करणार नाही आहोत. यावरती रागिणी सांगते आकाश मी जाणार कुठे, मला एक चान्स दे. आकाश म्हणतो तुला जिथे जायचं असेल ना तिथे जा, पण हा चान्स मी तुला काही देऊ शकत नाहीये. असं म्हणत त्याने आता ऑलरेडी तिचे जे कपडे वगैरे भरून ठेवलेले असतात ते सगळे कपडे आता भूमीला आणायला सांगितले जातात आणि ते कपडे भूमीला बॅग भरून आता भूमी रागिणीची धूमधडाक्यात हकलपट्टी करते. फायनली रागिणी या सगळ्यामध्ये रस्त्यावरती आलेली असते, पण त्याच वेळेला अभिजित आणि पौर्णिमा यांच्याकडे ती आशेने पाहायला लागते. त्यांच्याकडे आशेने पाहत ती आता सांगायला लागते की अभिजित, पौर्णिमा, तुम्ही सुद्धा मला आता या सगळ्यामध्ये अंतर देताय, तुम्ही तरी माझ्यासोबत येणार आहात ना. यावरती पौर्णिमा सांगते नाही, आता काय आम्ही तुमच्यासोबत रस्त्यावरती राहायचं आहे का. असं म्हटल्यावरती मग मात्र आता रागिणी हादरते. म्हणजे जोपर्यंत आपल्याकडे सत्ता, पैसा, ऐश्वर या सगळ्या गोष्टी होत्या तोपर्यंत आपल्या बाजूला माणसं होती, पण आज आपण एकटे पडलोय. त्यातच राजा काका सांगायला लागतात बघितलंस किती नीच मनाचा आहे तुझा मुलगा. तू जोपर्यंत त्याला पोसत होतीस, त्याच्या कटकारस्थानामध्ये त्याची साथ देत होतीस, तोपर्यंत तो मुलगा तुझा होता. आज ज्या वेळेला तुझ्याकडचं सगळं संपलेलं आहे देऊन त्याला, त्यावेळेला त्या मुलाने तुझी साथ कशी सोडली ही गोष्ट बघ. आणि आता कटकारस्थानांचं लाईफ हे किती असतं ना ही सुद्धा गोष्ट तुला कळायला पाहिजे. चालती हो रागिणी, आणि तुला काय वाटलं या अशा कटकारस्थानी मुलाला आम्ही घरात ठेवू का. बिलकुल नाही, या सुद्धा मुलाला इकडून आम्ही हक्कलपट्टी करून आता पाठवणार आहोत. त्यामुळे रागिणी चिंता करू नकोस, तुझ्या पाठोपाठ तो सुद्धा रस्त्यावरती येणार आहे. असं म्हणत राजा काकांनी आता त्याची सुद्धा हक्कलपट्टी केलेली असते. आत्ताच्या आत्ता इथून निघ, मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही. असं म्हणत राजा काका त्याची आता हक्कलपट्टी करतात. अभिजित म्हणतो बाबा असं काय करताय, मी तर तुमचा मुलगा आहे ना, मी कुठे जाणार आहे. यावरती अथर्व सांगतो दादा, ज्या वेळेला घरामध्येच राहून घरातल्या आकाश दादाच्या आई वडिलांना मारण्यामध्ये आईने जे कटकारस्थान केलं त्यात जर का तू तिची साथ देत होतास तर आता तू सुद्धा आईच्या वाईट वेळेमध्ये तिची साथ द्यायलाच पाहिजेस. जा तू बाहेर. आता रागिणी पूर्णपणे रस्त्यावरती आलेली असते. रागिणीला या सगळ्यामध्ये आपलं ना भूतकाळ भविष्यकाळ काही दिसत नसतो आणि ती पूर्णपणे या सगळ्यात अडकलेली असते. काय करायचं, कसं याच्यातून बाहेर पडायचं तिला काहीच कळत नाही. मग आता रागिणी विचार करते, काही नाही, मी आत्ताच्या आत्ता सगळे माझ्या अकाउंटचे पैसे आहेत ते सगळे मी ट्रान्सफर करून घेते माझ्या पर्सनल अकाउंटला. बाकी काही नाही आहे. पैसा असला की कोणी आपल्याला या सगळ्यामध्ये हात लावू शकत नाही. मग ती आपल्या वकिलांना फोन करते. वकिलांना फोन करून ती सांगायला लागते की काहीही झालं तरी सुद्धा माझे सगळे अकाउंटचे पैसे म्हणजे माझ्या जे बिझनेस अकाउंटचे पैसे आहेत ते माझ्या पर्सनल अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर करून टाका.
लवकरात लवकर हे पैसे माझ्या पर्सनल अकाउंटला येतील याची तुम्ही काळजी घ्या. त्यावेळेला आता तिला तिकडून रिप्लाय येतो की रागिणी मॅडम, आम्ही तुमच्यासाठी काहीही मदत करू शकत नाही, तुमचे सगळे अकाउंट ब्लॉक झालेले आहेत. आता रागिणी हादरते. ती आपल्या रूममध्ये आलेली असते हे सांगून की मला माझ्या रूममधल्या काही वस्तू घ्यायच्या आहेत. तिचा हा विचार असतो की काहीही झालं तरी रूममध्ये येऊन माझं सोनं नाणं अडका पैसा जे काही आहे ते सगळं मी माझ्या रूममध्ये येऊन घेऊन जाईन. म्हणून ती रूममध्ये येऊन आता तिकडे काही कागदपत्र प्रॉपर्टीचे किंवा हे सगळं काही भेटतंय का हे पाहण्यासाठी आलेली असते. पण इथेच रागिणी पूर्णपणे गडबडते, कारण तिच्या रूममध्ये तिला आता काहीच सापडत नाही. वकिलांनी फोनवरती हात बाजूला काढून घेतलेले असतात आणि रागिणी विचार करते, ठीक आहे, वकिलांनी हात काढून घेतले तर घेऊ दे, माझ्या हातात अजूनही कॅश आहे. माझ्याकडे असलेली कॅश आणि माझ्याकडे असलेला पैसा हा कधी उपयोगाला येणार असं म्हणत ती कपाट खोलते. कपाट खोलल्यावरती ऑलरेडी भूमीने तिची ज्या वेळेला बॅग भरण्याची वेळ आलेली असते त्यावेळेला तिची बॅग भरतानाच पूर्णपणे आता तिचे सगळे पैसा अडका आणि आता दागिने सगळं काढून घेतलेलं असतं. आणि आता रागिणी पूर्णपणे खऱ्या पद्धतीने हरल्याची भावना रागिणीच्या मनामध्ये निर्माण होते. रागिणी विचार करायला लागते की नाही, काहीतरी चुकीचं घडतंय आणि काहीच नाहीये. रागिणी पटवर्धन, तू खऱ्या अर्थाने हरलीस असं म्हणत ती आरशात पाहायला लागते. स्वतःच प्रतिबिंब बघत आता हसायला लागते. रागिणी पटवर्धन, तू खऱ्या अर्थाने हरलीस असं म्हणत स्वतःलाच या सगळ्यामध्ये दोष द्यायला लागते. आणि आता वेड्यासारखी हसता हसता रागिणीला जवळपास वेडच लागतं. म्हणजे आता रागिणी पटवर्धन काहीच नाही राहिलं. रागिणी पटवर्धन, सगळे दागिने गेले. रागिणी पटवर्धन, तुम्ही रस्त्यावरती आलात. तिला वाटत असतं की काहीही झालं तरी माझ्या रूममध्ये जाऊन मी दागिने पैसा अडका हे सगळं मिळवून आणेन आणि मग काय या लोकांची काही गरज पडत नाही, कारण आत्तापर्यंत मी अनेक काही लुबाडी केलेली आहे आणि ती कधी माझ्या उपयोगाला येणार. पण ज्या वेळेला आतल्या रूममध्ये आल्यावरती आपल्या हातात खऱ्या अर्थाने काहीच राहिलेलं नाही आहे ही गोष्ट ज्या वेळेला तिच्या आता लक्षात येते त्यावेळेला ती पूर्णपणे हादरते आणि वेडी व्हायला लागते. बराच वेळ रागिणी रूमच्या बाहेर आलेली नाहीये हे पाहिल्यावरती सगळ्या जणांना जरासा धक्का बसतो. काय झालंय, ही रूममध्ये आता काही कुरघोडी करायला लागली की काय, म्हणून राजा काका आणि घरातले सगळे मंडळी आता रागिणीला काय नक्की करते हे पाहण्यासाठी यायला लागतात. त्यावेळेला मग मात्र आता इकडे सगळेच जण त्यावेळेला येतात. पाहतात तर काय, रागिणीची अवस्था खूप भयानक झालेली असते. रागिणी या सगळ्यामध्ये पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली असते. रागिणी हसत असते, वेड्यासारखी रडत असते आणि आता राजा काका तिची ही अवस्था रागिणी वेड्यासारखी गडबड इकडे तिकडे डोळत असते आणि हे सगळं पाहत असताना रागिणीला वेड लागले. रागिणी हसतीये ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते. आता रागिणी सांगत असते, रागिणी पटवर्धन, संपलं तुमचं सगळं. रागिणी पटवर्धन, सगळं झालं तुमचं असं म्हणत वेड्यासारखी ती आता बोलत असते. आता कदाचित एक गोष्ट असू शकते की ती घरच्यांना दाखवण्यासाठी हे नाटक सुद्धा करू शकत असते, जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये आता घरच्यांची सिंपत्ती मिळून पुन्हा एकदा या घरात राहण्यासाठी वाव मिळावा हे एक कारण असू शकतं, किंवा तिला खरंच वेड लागलेलं असतं. पण भूमी यावेळेला कोणतीही रिस्क घ्यायला तयार नसते. राजा काका म्हणतात, हे काय झालं रागिणीला? यावरती भूमी सांगते, आपण न खरं तर सांगू शकत नाही की आत्या हे नाटक करतायत किंवा काही करतायत. मग आकाश स्ट्रिक्ट निर्णय आकाश सांगायला लागतो, काहीही झालं तरी आपल्याला आत्याला वेड्यांच्या हॉस्पिटललाच पाठवायला पाहिजे. चेकिंग करा आणि पाठवा, कारण मी आता कोणतीही रिस्क माझ्या घरच्या संदर्भात घेऊ शकत नाही. भूमी म्हणते, मला सुद्धा आकाशचं म्हणणं पटते, कारण भूमीला माहिती असतं की कदाचित ही बाई या सगळ्यामध्ये नाटक करून आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करू शकते. पण त्याच वेळेला अगदी आता योग्य वेळेत यावे तसे गायकवाड येतात. गायकवाड म्हणतात, रागिणी पटवर्धन यांना आम्हाला तुम्ही जरी क्लीन चिट दिली असली तरी अटक करावं लागेल. यावरती आकाश म्हणतो, काय झालंय? यावरती ते सांगायला लागतात, प्रधान केसची सगळी इन्व्हेस्टिगेशन झालेली आहे. प्रधान केसमध्ये सगळं ओपन अँड शट केस झालेली आहे. यांनीच आता प्रधानांचा खून केलाय ही गोष्ट सत्यामध्ये उतरलेली आहे, त्यामुळे त्यांना घेऊन जायला लागेल. आकाश म्हणतो, पण त्यांची मेंटल अवस्था बरोबर नाहीये. यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात, त्यांची मेंटल अवस्थेचं चेकअप करून मग आम्ही त्यांना काय घ्यायचा तो निर्णय घेऊ.
आता नर्स आणि डॉक्टरांना बोलवलं लागतं, आपल्याला भीक मागायला लागणार आहे हे कळल्यावर ती रागिणीला वेड लागलेलं असतं आणि प्रधान केस ओपन झाल्यामुळे तिला आता घरी किंवा दुसरं कुठे घरच्यांनी पाठवणं शक्य नाही आहे. त्यामुळे आता डायरेक्ट पोलिसांच्या मार्फत तिची आता जोपर्यंत ती बरी होत नाही तोपर्यंत वेड्यांच्या इस्पितळात भरती होते. तर या सगळ्यामधून सुद्धा हे रागिणीचं नाटक असणार का आणि हे नाटक करून सिंपत्ती गेन करून पुन्हा रागिणी घरात येण्याचं हे सगळं असेल का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की